ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरोः वैष्णवांश। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं। श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। पञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि खूप खूप आभार की आपण या ठिकाणी वेळात वेळेप्रमाणे या ठिकाणी आलात त्याबद्दल। तर आपण जन्माष्टमी महोत्सवापासून आपण खास युवकांकरिता परिवर्तन म्हणून एक सिरीज सुरू केलेली आहे। ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन म्हणजे बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन। तर आपण ही सिरीज मध्ये वेगवेगळे टॉपिक डिस्कस करतोय। तर पहिल्यांदा आपण मनाबद्दल चर्चा केली होती, कशा प्रकारे आपण मनाला नियंत्रित करू शकतो, कारण प्रत्येक व्यक्ती हा मनाशी संघर्ष करत असतो। नंतर मागच्या रविवारी आपण चर्चा केली सवयींबद्दल, की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सवयी ह्या किती महत्त्वाच्या आहेत आणि आपण कोणत्या सवयी लावून घ्यायला पाहिजे, कोणत्या नको असायला पाहिजे। आणि आज आपण चर्चा करणार आहोत कन्व्हर्टिंग फेल्युअर इनटू सक्सेस। जीवनामध्ये जे अपयश आपल्या वाट्याला येतं त्या अपयशाला यशामध्ये आपण कसं बदलू शकतो, कसं परावर्तित करू शकतो। कारण अपयश ही अशी गोष्ट आहे कोणालाही नको आहे। कुणी असं असतं का म्हणतो की मला अपयश व्हायचं आहे जीवनामध्ये? नाही, प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे आणि त्यामध्ये काही वावगं नाही, काही चुकीचं नाही। पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टींवरती अभ्यास करावा लागेल, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्यासाठीच आज आपण इथं एकत्रित आलो आहे। तर अपयश किंवा पराजित होणं किंवा सेटबॅक जीवनामध्ये येणं हे सगळ्यांना स्वाभाविक आहे। असा एकही व्यक्ती आजपर्यंत झालेला नाही किंवा होणार सुद्धा नाही की ज्याला जीवनामध्ये कधी अपयश त्याच्या वाट्याला आलं नाही। तर आपण हा विषय निवडण्यामागे अजून एक कारण आहे, ते महत्त्वाचं, कारण आजच्या तरुण पिढीला एक भेडसावणारी जी समस्या आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत की काय ती गोष्ट आहे।
एक व्हिडिओ आपण या ठिकाणी छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोटा म्हणून एक ठिकाण आहे आपल्या भारतामध्ये. कुठे कोणी सांगता येईल कोणाला? राजस्थान. आणि ती काय म्हणून प्रसिद्ध आहे? तर बघूया त्याबद्दल काय निघालेली आहे. कोटा में एक और छात्र ने खुदकुशी कर ली है. यूपी के महाराजगंज का ये बच्चा बताया जा रहा है, जो 20 वर्षीय छात्र जिसने कमरे में फांसी लगा ली. पिता कोटा में ही कोचिंग संस्थान में टीचर है और पिता के साथ ही ये छात्र रह रहा था. लेकिन इस बीच ये दर्दनाक खबर सामने आई जहां 20 वर्षीय छात्र ने कमरे में फांसी लगा ली. तो कोटा में एक और छात्र की दर्दनाक मौत को लेकर ये खबर, और अब जो इन्फॉर्मेशन आपके सामने होगी वो सुनकर आप वाकई चौंक जाएंगे, क्योंकि कोटा में ये 27वीं खुदकुशी है. कोटा में यूपी के छात्र ने जान दे दी है, खुदकुशी की है. अब डिटेल आपके सामने, क्योंकि साल 2023 में देखिए 27 बच्चे अपनी जान गंवा चुके हैं. अगस्त और सितंबर में ही 9 ऐसे केसेस सामने आ चुके हैं. 2022 में 15 बच्चों ने जान गंवाई. वहीं 2015 से 2019 के बीच कुल 80 मामले सामने आ चुके हैं. इसलिए अब TV9 की ये अपील है, और ज़रा गौर से सुनिएगा. TV9 अपील कर रहा है पेरेंट्स से कि बच्चों पर अपनी उम्मीदों का बोझ न डालें. हालांकि महत्वपूर्ण ये भी है कि उसी दबाव को कोचिंग संचालकों को भी समझना होगा. इसलिए कोचिंग संचालक अनावश्यक दबाव न डालें. तर परिस्थिती काय चालली आपल्या आजूबाजूला आपण बघतोय. तर परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो. प्रत्येकाला जीवनामध्ये यशस्वी बनायचं आहे. प्रत्येकाला शिकवलं जातंय की आपण यशाच्या शिखरावर जायचं आहे. पण त्या यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना वाट्याला जेव्हा अपयश येतं त्याला कसं हँडल करायचं कोणी शिकवत नाहीये. कोणी सांगत नाहीये की ज्या वेळेला अपयश येईल त्यावेळी कसं त्याला सामोरं द्यायचं. तर बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जीवनामध्ये अपयशाला कारणीभूत ठरतात. रिझन्स फॉर द फेलियर्स. आपण का पराजित होतो किंवा का आपण फेल होतो एखाद्या गोष्टीमध्ये. तर 2 प्रमुख कारण या ठिकाणी सांगितलेली आहेत. Overestimating our capacity. We think we know something that we don't know. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मला स्वतःच्या क्षमतेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विश्वास. तर या म्हटलंय ओव्हर एस्टिमेटिंग वन्स कॅपॅसिटी. या ठिकाणी आपल्याला एक सुंदर चित्र दिसतंय. मांजर आहे ती आरशामध्ये बघते, पण कितीही चांगला आरसा असू दे, कोणत्याही ब्रँडेड कंपनीचा जो आरसा असू दे, मांजर जर आरशामध्ये बघेल तर मांजरच दिसेल ना. पण या ठिकाणी ही मांजर काय बघते? स्वतःला सिंह बघते. तर याला म्हणतात ओव्हर एस्टिमेटिंग वन्स कॅपॅसिटी. स्वतःच्या क्षमतेमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विश्वास असतो. अपयश येण्याची बरीच कारणं असू शकतात, पण त्यापैकी आपण काही 2 प्रमुख कारणांबद्दल चर्चा करतो. दुसरं कारण अंडर एस्टिमेटिंग वन्स नीड. काही लोक असतात ना ज्यांना वाटतं आपल्याला कोणाची काही गरज नाही, त्याला सगळं माहिती आहे, सगळं कळतं आपल्याला. आपल्या मराठीमध्ये म्हणा अतिशहाणा त्याचा बैलरेपणा. तर हे सुद्धा एक कारण आहे ज्यामुळे आपण अपयश आपल्या वाट्याला येतं. त्या लोकांना वाटतं हमसे ही जमाना सारा, जमाने से हम है नहीं. तर हे 2 प्रमुख कारण आहेत ज्यामुळे आपण अपयशाला सामोरे जातो. मग कुणाच्या मनात प्रश्न येईल की आपण जीवनात जे अपयश आहे याला टाळू शकतो. असं कोणता बायपास आहे का की जसं आपण दूर प्रवास करत असू कारणे तर बायपास शोधतो आपण. जर टोल नाक्याचा टोल वाचवायचा असेल
तर बायपास घ्यायचा, जेणेकरून टोल चुकावा लागणार आणि पैसे भरावे लागणार नाही. तर जीवनाच्या प्रवासात देखील असा एखादी बायपास आहे का जिथे आपल्याला अपयश आपल्या वाटेला येणारच नाही, व एखादी अपवाद किंवा आपण म्हणाल कुठेतरी कोणीतरी असा एक व्यक्ती असेल जो याला अपवाद असेल, ज्याच्या वाट्याला कधीही अपयश आलेलं नाही. पण बघूया हिस्ट्रीमध्ये असे बरेच व्यक्ती होऊन गेले जे यशाच्या शिखरावर पोहोचले, पण त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्या अगोदर त्यांच्या वाट्याला काय काय गोष्टी आलेल्या आहेत. अपने हाई स्कूल बास्केटबॉल टीम से निकाले जाने के बाद उन्होंने खुद को एक कमरे में बंद कर लिया और जोर जोर से रोने लगे. डेका रिकॉर्डिंग स्टूडियोज ने उन्हें रिजेक्ट कर दिया, कहा कि हमें उनकी आवाज़ पसंद नहीं और उनका शो बिजनेस में कोई फ्यूचर नहीं. कोण आहे ते कोणी सांगू शकेल? बरोबर आहे, बोला. बिटल्स. हे असं या लोकांचा बँड होता, यांना रिजेक्ट करण्यात आला अगोदर, पण नंतर एवढे रेकॉर्ड यांनी बनवले, एवढे फेमस झालेले, आजपर्यंत सर्वात फेमस बँड झालेला आहे अमेरिकेमधला. ग्रोथ हार्मोन डेफिशिएंसी के कारण 11 साल की उम्र में उन्हें अपनी टीम से निकाल दिया गया क्योंकि वो बाकी बच्चों से कद में छोटे थे. कोण असतील हे? राइट. उन्हें न्यूज़ एंकर की जॉब से हटा दिया गया था क्योंकि वो टेलीविज़न के लिए सही नहीं थी. तीस साल की उम्र में अपनी ही स्टार्ट की हुई कंपनी से अचानक निकाले जाने के बाद उनकी जिंदगी तहस नहस हो गई थी. उन्होंने 4 साल की उम्र तक बोलना नहीं सीखा था. उनकी टीचर्स ने कहा कि वो जिंदगी में कुछ नहीं कर पाएंगे. उन्हें न्यूज़ एडिटर की जॉब से निकाल दिया गया. कहा गया कि उनके पास इमेजिनेशन एंड ओरिजिनल आइडियाज की कमी थी. एक हाई स्कूल ड्रॉप आउट जिनकी गरीबी और ड्रग्स के साथ ने उन्हें सुसाइड करने पर मजबूर कर दिया था, पर उनकी किस्मत अच्छी थी कि वो बच गए. एक टीचर ने उनसे कहा था कि वो कभी कुछ नहीं सीख सकते क्योंकि वो बहुत ज़्यादा बेवकूफ़ हैं और उन्हें किसी ऐसे फील्ड में जाना चाहिए जहां उनकी प्लेजेंट पर्सनैलिटी की वजह से सफलता मिल सके. उनकी मंगेतर का देहांत हो गया, उनका बिजनेस फेल हो गया, वो एक के बाद एक आर्ट इलेक्शन हारे. जब वो बेरोजगार थी, डिवोर्स थी, सोशल सिक्योरिटी पे अपने बच्चे को पाल रही थी, तब उन्होंने हैरी पॉटर का पहला नॉवेल लिखा था जिसे 12 पब्लिशिंग हाउस ने रिजेक्ट कर दिया था. अगर आप कभी फेल नहीं हुए तो आपने कुछ कभी नया ट्राई नहीं किया. हरे कृष्ण. तर मित्रांनो बघा, आपण काही मोजकी उदाहरणं घेतली. करंट तर ही जी अपेक्षा आहे की कोणीतरी असा एक व्यक्ती असेल ज्याला त्या वाट्याला कधी अपयश आलेलं नसेल, तर ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण असा कोणीही व्यक्ती नाही आहे ज्याला अपयश सामोरं जावं लागत नाही. तर जनरल रिस्पॉन्स बघूया. ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये अपयश येतं त्याला जनरल रिस्पॉन्स काय मिळतात, आपण कशा प्रकारे
रिॲक्ट करतो. त्या ठिकाणी 5 रिस्पॉन्स सांगितलेले आहेत आणि हे सगळे जे रिस्पॉन्स आहेत आपल्या मनाचे, मनापासून ज्या नकारात्मक भावना निघतात त्याची उत्पत्ती आहे. पहिला आहे एस्केपिझम, म्हणजे अपयश आलं आता काय करायचं, आता मग असं करणार, मी सगळं विसरून जाणार आणि ते विसरण्यासाठी मी कुणाचं सहाय्य घेणार, मुझे पीने का शौक नहीं, पिता हूँ गम भुलाने को. पण मित्रांनो खरं सांगा, दारू पिऊन किंवा कोणताही नशा करून जीवनातील समस्या सुटते का? नाही. थोड्या वेळासाठी त्या समस्येचा तुला विसर पडेल, पण ज्यावेळी नशा उतरेल त्यावेळी ती समस्या तेवढ्याच आवेगाने आपल्या समोर उभी असेल किंवा त्यापेक्षा एक कठीण परिस्थिती निर्माण झालेली असेल. म्हणून हा उपाय नाहीये. तर जीवनात पराजय आलेली असेल, यश येत नसेल, लो फेज असेल, सेटबॅक झाला असेल, तर हा उपाय नाहीये. पळवाट शोधणं. दुसरी प्रतिक्रिया रिसेंटमेंट, म्हणजेच काय, नाराजी. मनामध्ये विचार येतो, माझ्यासोबतच असं का होतं, माझ्यासोबतच का, असे प्रश्न निर्माण होत्या व्यक्तीने आणि व्यक्ती नैराश्यामध्ये जातो. तिसरी प्रतिक्रिया भीती निर्माण होते. आता काय होणार, या जगाला माझं मी तोंड कसं दाखवणार, आजपर्यंत मी क्लासमध्ये नेहमी फर्स्ट आलोय, आता मी सेकंड नंबर कसा काय येऊ शकतो, मी घरच्यांना काय सांगणार, माझ्या मित्रांमध्ये माझी काय फसगत होणार. अशा भीतीदायक परिस्थितीमध्ये व्यक्ती विचार करू लागतो. चौथी प्रतिक्रिया मोरोसनेस, उदास. देवदास नाही, उदास. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, जो लिखा था आंसुओं के संग बह गया. अरे पण मित्रा, एक जीवनाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये फक्त एकच पान नाही आहे, भरपूर पानं दिली भगवंतांनी. तर एक पान जर खराब झालं तर दुसऱ्या पानावर आपण नवीन सुरुवात करू शकतो. म्हणून एवढं उदास होण्याची काय आवश्यकता. एका परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले म्हणजे तिथे जीवन संपत नाही. आपल्याला पुन्हा एकदा नवीन संधी मिळेल. आणि सर्वात शेवटची प्रतिक्रिया आणि सर्वात घातक अशी प्रतिक्रिया आहे स्वतःलाच जबाबदार ठरवणे. म्हणजे जे काही झालं त्याला फक्त मीच जबाबदार आहे, माझ्यामुळे हे घडलं. महाभारतामध्ये असा एक प्रसंग येतो, ज्यावेळी महाभारताचं युद्ध संपतं आणि आता कौरव सगळे गेलेले आहेत, पांडव विजयी झालेले आहेत आणि पांडवांना राज्यकारभार सांभाळण्याची वेळ येते. आणि पांडवांपैकी सर्वात मोठे भाऊ कोण होते? युधिष्ठिर महाराज. आणि अचानकपणे युधिष्ठिर महाराज या भावनेमध्ये जातात आणि म्हणतात की जे काही घडलं, एवढं मोठं युद्ध घडलं केवळ माझ्यामुळे घडलं, कारण मला राजगद्दीवर बसण्याची इच्छा होती म्हणून हे सगळं झालेलं आहे. पण हे वास्तविकता होती का? नाही. युद्ध घडलं ते कौरवांच्या हट्टीपणामुळे. भगवंत गेले होते, कृष्ण गेले होते शांतिदूत म्हणून सांगायला की बाबांनो युद्ध टाळू शकता तुम्ही, फक्त पांडवांना 5 गावं द्या आणि उर्वरित सर्व भारतवर्ष तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कौरवांकडे ठेवा. पण त्याला सुद्धा दुर्योधन त्याने मान्य केलं नाही. उलट कृष्णांना बंदी बनवायला निघाला. तर ही सर्वात घातक मानसिकता आहे की जे काही झालं ते माझ्यामुळे झालंय, मी जबाबदार आहे या गोष्टीसाठी. कोणत्याही गोष्टीमध्ये जर यश येत असेल कोणत्याही ऍक्टिव्हिटीमध्ये तर त्याला केवळ तुम्ही जबाबदार नाही आहे, इतर बरेच फॅक्टर आहेत जे जबाबदार आहे. भगवंत कृष्ण भगवद्गीता 18 अध्यायामध्ये सांगतात की एखादी क्रिया, एखादी घटना त्या ठिकाणी यश येत असेल तर त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर इन्व्हॉल्व आहेत.
पहिलं म्हणतात की प्लेस ऑफ वर्क, कोणत्या ठिकाणी ते कार्य चाललंय. कर्ता कोण आहे, कार्य करणारा व्यक्ती कोण आहे, इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत, त्याच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते कोणते आहेत, वेळ कोणती आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैव, दैवाची साथ आहे का त्या व्यक्ती त्या ठिकाणी. तर आपले प्रयत्न तर आहेतच, चेष्टा त्याला म्हटलं तसं संस्कृतीमध्ये, पण केवळ आपले प्रयत्न आपल्याला यशापर्यंत घेऊन जात नाही. इतर फॅक्टर सुद्धा इन्व्हॉल्व आहेत जे आपल्याला यशापर्यंत घेऊन जातात. पण आपल्याला वाटतं की नाही, माझ्या हातामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. नाही. तर आपण म्हणेल की तुम्ही म्हणतायत की स्वतःला ब्लेम नाही करायचं, परिस्थितीला ब्लेम नाही करायचं, मग काय करायचं, मग काळजी फ्री जीवन जगायचं का, एकदम काही चिंता नाही करायची, एकदम बिनधास्त जे व्हायचं ते होऊ दे, अशा पद्धतीने जीवन जगायचं का, नाही. ह्या ज्या 5 प्रतिक्रिया आपण बघितल्या का नकारात्मक, त्या आपल्याला निगेटिव्ह नकारात्मकतेकडे घेऊन जातात. पण याचा दुसरा अर्थ असं होत नाही की आपण जीवनामध्ये जबाबदार नाही व्हावं. तर 2 प्रकारचे शब्द आहेत, एक आहे चिंता आणि एक आहे चिता. तर संस्कृत शिवभाषेमध्ये एक श्लोक आहे, चिता चिंता समा प्रोक्ता बिंदु मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सरळ अर्थ आहे, शब्दशः अर्थ आहे चिता आणि चिंता, दोघांमध्ये फक्त एका बिंदूचा फरक आहे. बरोबर, चितावरती एक बिंदू लागला की झाली चिंता. पण जी चिता आहे ती तर माणसाला एकदाच जाळते, पण जी चिंता आहे माणसाला क्षणाक्षणाला दहन करत असते, क्षणाक्षणाला जाळत असते. म्हणून चिंता करू नका, चिंतन करायला शिका. चिंतन कोणाचं, भगवंताचं. कारण असं म्हटलं की सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, काही गोष्टी असतात त्या वरतून दैवगतीने नियंत्रित होत असतात. तर त्यासाठी आपल्याला भगवंताचं चिंतन करणं आवश्यक आहे. चिंता आणि काळजी यामध्ये काय फरक असेल, समानार्थी वाटतात ना, चिंता आणि काळजी. पण चिंता ही नकारात्मक आहे. चिंता करणं म्हणजे काय, अरे आता 8 दिवसांमध्ये परीक्षा आली, माझं तर काही अभ्यासच झाला नाही, वर्षभर काहीच केलं नाही, आता काय होणार, आता काय करायचं, अरे बापरे मेलो, आता काही करणार नाही, ही झाली चिंता. काळजी म्हणजे काय, ओके आता माझ्याकडे 1 महिना उरला आहे, माझ्याकडे 6 सब्जेक्ट आहेत, तर ते 6 सब्जेक्ट मी एका महिन्यामध्ये व्यवस्थित नियोजनपूर्वक वाटून घेणार आणि प्रत्येक सब्जेक्टला मी वेळ देणार. ही झाली काळजी. तर काळजी करायला शिका, चिंता करू नका. हाऊ टू फेस फेल्युअर्स, जे अपयश आलेलं आहे त्याला कसं सामोरं जायचं. तर पहिलं आहे ॲक्सेप्ट, स्वीकार करा पहिल्यांदा की अपयश येणं हे या जगाचा नियम आहे, हे स्वाभाविक आहे. तुम्ही एकटेच नाही ज्यांना अपयश आले जीवनामध्ये. आपण एवढी उदाहरणं बघितली हिस्ट्रीमध्ये, प्रत्येकाला अपयश, पण काही लोक असतात ते ॲक्सेप्ट स्वीकारच करत नाही. ते म्हणतात असं होऊच शकत नाही, हे शक्यच नाही, असे त्यांचे शब्द असतात. त्यांना म्हटलं तर डिनाय देत. पण मित्रांनो, ॲक्सेप्ट करायला शिका की ठीक आहे, मी या ठिकाणी फेल झालो, पण आता इथंच थांबायचं नाही. आमच्या शाळेमध्ये आमचे मराठीचे सर खूप एक सुंदर सुभाषित सांगायचे, कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला. तर अपयशाला म्हणून त्या ठिकाणी थांबायचं नाहीये. अरे आता संपलं, आता काही नाही जीवनामध्ये,
आता काय करायचं? सगळं संपलं. आणि तिथे काही लोक तिथेच अडकतात, पुढे त्यांची गाडी जातच नाही तिथून. तर असं नाही व्हायला पाहिजे. स्वीकारा, ठीक आहे, जे झालं ते झालं, ओके. आता मी काय करू शकतो त्यावरती विचार करा आणि पुढे वाटचाल सुरू करा. दुसरं, ऍडजस्ट वन्स एक्सपेक्टेशन्स. ज्या अपेक्षा आहेत त्याला थोडं त्यामध्ये तडजोड करायला शिका. बऱ्याच वेळा आपण अवास्तव अपेक्षा ठेवतो, त्याला म्हणतात अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. अवास्तव. जसं आपण त्या चित्रामध्ये बघितलं, त्या मांजरीने कितीही प्रयत्न केला तरी ते सिंह होणार आहे का? नाही. संस्कृत सुभाषितामध्ये एक श्लोक आहे, त्यामध्ये म्हटलंय काक कृष्ण पिक कृष्ण. काक म्हणजे काय? कावळा. आणि पिक म्हणजे काय? कोकिळा. काक कृष्ण पिक कृष्ण. दोघांमध्ये काय भेद आहे? दिसायला तर दोघं सारखे दिसतात ना. वसंत काले प्राप्ते काक काक पिक पिक. दोघं दिसायला सारखं दिसतात, पण ज्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो त्यावेळी कोकिळा कुहू कुहू करायला लागते आणि कावळा काय करणार? कावकावच करणार. आणि त्यावेळी कळतं की अरे, जरी दोघं दिसायला सारखे दिसले तरी एक कोकिळा आहे आणि दुसरा कावळा आहे. तर वसंत काल प्राप्ते काक काक पिक पिक. कावळ्याने कितीही प्रयत्न केला तरी तो कोकिळेसारखा बनू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की आपण जीवनामध्ये प्रयत्न करणं सोडून द्यावं. माझं म्हणणं काय? अवास्तव अपेक्षा ठेवू नका स्वतःकडून आणि दुसऱ्यांकडून पण ठेवू नका. बऱ्याच वेळा आपली अपेक्षा असते, या ना माझ्यासोबत असं वागायला पाहिजे, माझ्या मित्रांना माझ्यासोबत असं वागायला पाहिजे. नाही. अशी जर तुमची अपेक्षा असेल तर तुम्ही नेहमी तुमचा भ्रमनिराश होणार. हे जग तुम्हाला केंद्रित ठेवून बनलेलं नाहीये. तुम्ही या जगाचे केंद्रबिंदू नाही ना. ते सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या तुमच्या अवतीभोवती करते नाही. म्हणून स्वतःच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तडजोड करायला शिका. त्यामध्ये रिअलिस्टिक असू द्या. तिसरं गोष्ट आपण काय करायला पाहिजे, तर जंगलाचा राजा आहे सिंह. तर या सिंहाकडून पण एक सुंदर गोष्ट आपण शिकू शकतो. सिंह ज्यावेळी वाटचाल करतो रस्त्याने, पण वाटचाल करत असताना थोडं पुढे गेल्यानंतर तो मागे वळून बघतो की मी कुठपर्यंत आलेलो आहे. तर मित्रांनो, जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळी सेटबॅक होतो, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं when there is a setback, sit back. लक्ष ठेवायचं. when there is a setback, sit back. ज्यावेळी जीवनामध्ये अपयश येईल थोडं बसा, थोडं विचार करा, डोकं शांत ठेवा आणि आपण कुठे कमी पडलो त्यावर विचार करा. बऱ्याच वेळा आपण एवढ्या धावपळीचं जीवन जगत असतो, आपल्याला विचार करायलाच वेळ नाही आपण कुठे चुकलो. काही लोक तर मानूनच घेत नाही की मी चुकलो म्हणून, कारण स्वतःच्या डोळ्यातील कुसळ दिसत नाही, दुसऱ्या डोळ्यात लगेच दिसतं आपल्याला, स्वतःची चूक दिसत नाही. तर त्यासाठी थोडा आपला जो जीवन जगण्याचा स्पीड आहे तो थोडा स्लो डाऊन करा. जरा एका ठिकाणी बसा, शांत डोक्याने विचार करा की मी कुठे कमी पडलो, आता मी काय करू शकतो. त्याला म्हटलं तर सिंहावलोकन. तर बघा, जर आपण शिकायचं म्हटलं तर एका सिंहाकडनं सुद्धा आपण शिकू शकतो. श्रीमद भागवत महापुराण, त्यामध्ये एक कथा आहे. त्यामध्ये अवंती नावाचा ब्राह्मण असतो. तर हा जो ब्राह्मण आहे, एक वेळ असते की हा खूप धनाढ्य व्यक्ती असतो, पण एक वेळ अशी येते की सगळे नातेवाईक वगैरे
स्वतःचे जे नातेवाईक त्याला घराबाहेर काढतात आणि हा असा बेवारस व्यक्तीसारखा घरात रस्त्यावरती फिरत असतो, जंगलातून फिरत असतो. आणि असं फिरत असताना हा व्यक्ती निसर्गातील ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार करू लागतो. आणि अशा प्रकारे 24 गुरु म्हणजे निसर्गातील वेगवेगळे 24 घटक त्यांना हा गुरु मानतो आणि त्यांच्याकडनं गोष्टी शिकतो. तर जर का आपण शिकायचं म्हटलं तर आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. फक्त आपल्याला आपले डोळे उघडे ठेवायचे, कान उघडे ठेवायचे आणि तोंड बंद ठेवायचं. का? कारण बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यामध्ये खूप एनर्जी जात असते आणि प्रत्येक जण बोलायला तयारच असतो. तुम्हाला अनुभव असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, गप्पा सुरू झाल्या की त्या गप्पांना काही अंत नसतो, विषयांना काही अंत नसतो. ज्या विषयाचं आपलं घेणं देणं पण नाही त्या विषयावरती आपली चर्चा चाललेली असते. असंच एकदा 2 बायका घरी आलेल्या असतात, त्यांचं बोलणं चालू असतं. कुणाबद्दल? तिसऱ्या स्त्रीबद्दल. तुला माहिती आहे का त्यांच्याकडे असं झालं तसं झालं, अरे दुसरी पण, अरे ती तर अशीच आहे, ती पण अशीच आहे. अर्धा तास चर्चा होते. मग त्यातली एक काय म्हणते, जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर ती म्हणते जाऊ दे ना आपल्याला काय करायचं. तर चर्चा करण्याला आपल्याकडे हजारो विषय आहेत, पण ज्या गोष्टीचा आपला संबंध नाही त्या गोष्टीवरती आपण का वेळ खर्ची घालतोय मित्रांनो. तर आपण जर या 3 पद्धतीने अपयशाला बघायला शिकलो तर आपल्यासाठी फेल्युअर हे सक्सेस होऊ शकतं. तुमचं अपयश नाही जर का तुम्ही त्यातून काही शिकलात, पण जर का तुम्ही त्यातमध्ये काही शिकत नाही तर मग ते अपयश नाही. आपण एवढी उदाहरणं बघितली हिस्ट्रीमध्ये. प्रत्येक व्यक्ती त्याच्या अपयशातून जिद्दीने उभा राहिला, काहीतरी शिकलाय त्यातून. ज्यावेळी आपण शिकणं थांबवू त्यावेळी मग आपलं ती अपयश, आपली ती चूकच राहील. तर अपयश हे काय आहे? सक्सेस इन प्रोग्रेस. यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना अपयश हा फक्त एक पार्ट आहे, छोटासा भाग आहे. तर म्हणून आपल्याला अपयशातून शिकायचं. फेल्युअर इज द की टू सक्सेस. ईच मिस्टेक टीचेस अस समथिंग. तर आपण सगळे विद्यार्थी आहात, किंबहुना कोणीही व्यक्ती हा विद्यार्थी होऊ शकतो. विद्यार्थ्याची व्याख्या काय? विद्या म्हणजे ज्ञान, अर्थी म्हणजे काय? ज्याला अपेक्षा, ज्याला त्या ज्ञानाची भूक आहे तो विद्यार्थी, ज्याला शिकण्याची भूक आहे तो विद्यार्थी. तर असं म्हटलं जातं जीवनामध्ये आपण नेहमी एका विद्यार्थ्याच्या मानसिकतेने जगायला पाहिजे. का? कारण विद्यार्थी नेहमी ज्ञानासाठी आसुसलेला असतो, आतुर असतो. जर का तुम्हाला असं वाटलं अरे पुरं झालं आता, तिथे तुमची प्रगती थांबवली समजायची. पण जर का तुम्ही विद्यार्थीच्या मानसिकतेने जगला तर तुम्ही नेहमी नवीन गोष्टी शिकत राहा. विद्यार्थी त्याच्याकडे 5 गोष्टी असायला पाहिजे. त्या कोणत्या जरा बघूया. तर सुंदर श्लोक आहे. काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैव च अल्पहारी घटत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. तर जर आपल्याला अपयशापासून दूर राहायचं असेल तर ही 5 गुण आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर ते कोणते आहेत बघूया. काकचेष्टा. सगळ्यांना ही स्टोरी माहीत असेलच. लहानपणी आपण प्रत्येकाने पाठ्यपुस्तकामध्ये वाचलेली एक स्टोरी आहे. तर यामध्ये आपण काय लेसन घेऊ शकतो? जसा तो कावडा हार्ड वर्क करायचा तसं आपल्याला कष्ट घेणं थांबवायचं नाही. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा,
की हार्डवर्क केल्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळणार नाही. असं मला एक उदाहरण सांगा की या व्यक्तीने जीवनामध्ये कसलंही हार्डवर्क केलेलं नाहीये आणि हा यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला. आणि असं तुम्हाला मिळालंच एखादं उदाहरण तरी तो व्यक्ती बिना कष्ट करता जरी पोहोचला असेल त्या ठिकाणी तो जास्त वेळ टिकणार नाही. लवकरच त्याचं पतन होईल, खाली पडेल तो. दुसरं बको ध्यानम, स्टे फोकस. जे तुमचं ध्येय आहे जीवनाचं त्याच्यावर तुम्ही एनर्जी फोकस करा. तर बको म्हणजे काय? बगळा. तर हे आपण बघितलं असेल, बगळा काय होतो? नदीमध्ये उभा असतो. जसं काही तो एकदम ध्यान लावून उभा आहे आणि त्याच्या पाया घालून बरेचसे मासे जे असतात, छोटे मासे इकडे जात असतात, पण तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण ज्या वेळी मोठा मासा त्याच्या रेंजमध्ये येणार, लगेच बगळा काय करणार? त्याच्यावरती झडप घालणार. त्याच्यावर आपण काय करू शकतो? ध्येयावरती आपण कसं फोकस असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी चाललेल्या असतात. आता वर्ल्ड कप चालू होणार काही दिवसांनी, बरोबर? वर्ल्ड कप आहे, मग ते झालं की IPL आहे, अशा बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. मग कॉलेजमध्ये इव्हेंट आहे, मग पिकनिक आहे, पार्टी आहे, भरपूर गोष्टी चाललेल्या असतात. पण जर का आपण आपल्या ध्येयावरती लक्ष केंद्रित ठेवलं तर या छोट्या छोट्या गोष्टींना आपण दुर्लक्षित करतो, त्यांना जास्त वेळ देत नाही. पण ज्यावेळी आपलं ध्येय समोर असेल लगेच आपण त्याच्याकडे जातो. हे केव्हा शक्य होईल? ज्यावेळी बगळ्याप्रमाणे आपण छोट्या शुल्लक मास्यांना तो सोडून देतो, जाऊ देतो त्यांना पकडत नाही अजिबात, कारण त्याचं लक्ष असतं मोठ्या मासा. तसं आपल्या जीवनाचं ध्येय आहे त्याच्यावरती लक्ष असू द्या आणि जीवनात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी. अरे आज हा मला असं बोलला, अरे तो मला तसं बोलला, घरामध्ये भरपूर गोष्टी चाललेल्या असतात, पण ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. कारण इकडे जर का तुम्ही लक्ष दिलं तुमच्या ध्येयापासून तुमचं लक्ष विचलित होतं. तिसरी गोष्ट, श्वान निद्रा म्हणजे काय? झोपायचं नाही. तर कुत्रा झोपलेला असतो पण त्याच्याकडे एक चांगला गुण आहे. तुम्ही जर का बघितलं असेल लक्षपूर्वक, जर कोणी देखील व्यक्ती आला लगेच तो उठतो, लगेच डोळे उघडतो. म्हणजे ती जागरूकता किती आहे, नेहमी अलर्ट असतो तो. आपल्याला वाटतं एकदम पीसफुली झोपलाय, नाही, अलर्ट. खरा अलर्टनेस आपल्याकडे असला पाहिजे. आपण नेहमी जागरूक. काही जण आपापल्या दुनियामध्येच असतात, त्यांना जगामध्ये काय चाललंय हे काही घेणं नसतं, आपापल्या याच्यामध्ये असतात ते. तर तसं नाही राहिलं पाहिजे. कारण आपण या जगामध्ये राहतो तर जगातल्या गोष्टी काय आहे, जगाचे नियम कानून काय आहेत हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर म्हणून अलर्ट राहणं शिका. तर हे आपण याच्याकडून शिकू शकतो. अल्पाहारी. अल्पाहारी म्हणजे काय? कमी जेवण करणं नाही, तो एक छोटासा भाग आहे, पण त्याहीपेक्षा मोठा भाग आहे आहार. म्हणजे काय? खाद्य, बरोबर? तर आपल्या जिभेसाठी काय खाद्य आहे? जेवण. तसं आपले जे सेन्सेस आहेत प्रत्येक इंद्रियांसाठी एक वेगळं खाद्य आहे. जसं आपले डोळे आहेत, डोळ्यांसाठी आहार काय आहे? बघणं, नवीन नवीन गोष्टी बघणं, सुंदर गोष्टींकडे बघणं. आपल्या नाकासाठी आहार काय आहे? सुगंध घेणं. आपल्या कानांसाठी आहार काय आहे? ऐकणं, वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी ऐकणं, ओके, म्युझिक वगैरे वगैरे. टेस्ट. आपल्या जिभेसाठी काय आहे? चव, स्वादिष्ट. आणि टच. आपल्या त्वचेसाठी काय? टच, स्पर्श. तर हे जे 5 आपले सेन्सेस आहेत, इंद्रिय आहेत, यांना आपण काय इनपुट देतोय ते खूप महत्वाचं आहे. तर त्यांना राईट इनपुट द्या. नको असलेल्या गोष्टी ऐकू नका, नको असलेल्या गोष्टी बघू नका.
तर हे जर का आपण पालन केलं तर निश्चितच आपण आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाही. गृहत्यागी म्हणजे काय? घर सोडून जाणे नाही. शब्दाचा अर्थ घेऊ नका. या ठिकाणी अर्थ होतो की आपला जो कम्फर्ट झोन आहे, पण घरी राहत असताना कसं एकदम आराम, कारण घरी सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागत नाही ना. आई बाबा सगळ्या जबाबदारी घेतात. आपल्याला फक्त काय, आपल्याकडे एकच अपेक्षा आहे, रोज व्यवस्थित कॉलेज किंवा शाळेत जायचं आणि आपापला अभ्यास करायचा, एवढीच अपेक्षा असते आपल्याकडे, आहे की नाही? पण ज्यावेळी आपण घराच्या बाहेर जातो कुठे पहिल्यांदा, त्यावेळी आपल्याला कळतं अरे बापरे, भरपूर गोष्टी कराव्या लागतात. ज्यापैकी बरेच जण बाहेर रूम घेऊन राहत असतात, हॉस्टेलमध्ये काही राहत असतील. तर घर म्हणजे काय? कम्फर्ट झोन. तर त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघा. कारण जर का तुम्ही त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही निघाला तर तुम्ही जीवनात पुढे नाही जाऊ शकता. तिथेच म्हणजे प्रगती खुंटणार. तर ह्या गोष्टी आहेत की आपण याचं लक्ष द्यायला पाहिजे. तर आता एक आपल्या हिस्ट्रीमधून अजून एक उदाहरण बघूया की कशा प्रकारे आपल्या सर्वांचे लाडके शिवाजी महाराज, आपण एवढं त्यांना आदराचं स्थान देतो, आदराने मानतो, त्यांच्या जीवनात किती अपयश आले असतील, किती संघर्ष केला असेल. आज आपण इथे बसून आनंदाने आरामात बसलो आहे, त्यामागे शिवाजी महाराजांचं बलिदान आहे, त्यांचे संघर्ष आहे. नाही तर आज सुद्धा आपण संध्याकाळची नमाज पढत असतो जर का शिवाजी महाराज नसतील तर. बघूया महाराजांच्या जीवनामध्ये किती सेटबॅक त्यांना घ्यावे लागले. समुद्री सेना को तैयार किया. एक्चुअली छत्रपति शिवाजी को फादर ऑफ इंडियन नेवी भी बोला जाता है. और एक और बात आप सीखते हैं, प्रिपरेशन ऑफ सिनेरियो एनालिसिस. सिनेरियो एनालिसिस का मतलब क्या है? आने वाले समय में सिनेरियो ए होगा तो मैं ऐसे लड़ूंगा, बी होगा तो ऐसे लड़ूंगा, सी होगा तो ऐसे लड़ूंगा. सिनेरियो की तैयारी पहले रखनी चाहिए. उस समय वहां का तानाशाह आदिल शाह, जो उस समय तक शिवाजी से बहुत तंग आ चुका था, बहुत परेशान हो चुका था, इन्होंने अपने सबसे बड़े सेनापति, सबसे चीफ जनरल अफजल खान को भेजा कि अफजल खान को खत्म करके आओ किसी तरीके से. अफजल खान जानता था शिवाजी एक ईमानदार आदमी है, तो उसको एक प्रपोजल भेज दिया. शिवाजी, मैं तुमसे अकेले मिलने आऊंगा, संधि करना चाहता हूं, अकेले मिलोगे मुझसे? शिवाजी बोले ठीक है, अकेले मिल लेते, मुझे कोई समस्या नहीं. अफजल खान ने बोला नियम यह है, ना तुम्हारे पास कोई सेना, ना मेरे पास कोई सेना, मैं भी अकेला, तुम भी अकेले, ना तुम्हारे पास कोई अस्त्र शस्त्र, ना मेरे पास कोई अस्त्र शस्त्र. अफजल खान जानता था छत्रपति शिवाजी बड़े ईमानदार व्यक्ति हैं, हाँ बोल देंगे तो ऐसे ही बिना शस्त्र के खड़े भी हो जाएंगे. उनसे 2.5 गुना लंबा चौड़ा अफजल खान आकर के गले मिलने लगा शिवाजी से. अब छोटे से शिवाजी और पीछे से खंजर निकाल करके पीठ में घुसा दिया. प्रिपेयर्ड थे पहले, शिवाजी पहले ही प्रिपेयर्ड थे. एक ऐसी लोहे की उन्होंने बुलेट जैकेट पहनी होती, पावरफुल, उन्होंने ऐसी जैकेट स्टील के अंदर बना रखी थी जिससे कितने भी खंजर डालो अंदर घुसे नहीं, लेकिन दिखाई नहीं पड़ता था. वो जानते थे कि ऐसा हो सकता है, ईमानदारी पूरी रखते लेकिन प्रिपरेशन भी रखते. इसको बोलते हैं सिनेरियो अगर सी निकल आया तो उसकी प्रिपरेशन भी रहे. हाथ पीछे से खींचा और उनका सिंह नख बाहर निकल आया. और वो जो सिंह नख नाम का उनका जो चाकू होता है ना, वो चाकू शेर के पंजे जैसा इतना सॉलिड कि उसको घुसाया पेट में. अफजल खान का किडनी वहां से बाहर निकाल दी. शिवाजी महाराज इसको मारते ही अब इसकी सेना का पूरा मनोबल तोड़ दिया, उनकी मानसिक दिशा को कमजोर करके उनका प्रतापगढ़ किला जीत गए. सबसे बड़ी लर्निंग एक और है, पहले तो प्रिपरेशन रखो पूरी वर्ष के लिए, और उसके बाद अगर जीत गए या हार गए उसको अपने ऊपर हावी मत होने दो, अगले के लिए चालू कर दो. अभी इतनी बड़ी जीत मिली कि ये नहीं कि मतलब अब जाके बैठ के आराम करें जी, बहुत बड़ा किला जीत गए, बहुत बड़ा किला जीत गए. 18 दिन के अंदर अगला किला पनहल का, फोर्ट ऑफ पनहल, उसको भी कैप्चर कर लिया. अच्छा, एक हारने का उदाहरण भी देखिए. मिर्जा राजा जयसिंह उस समय हुआ करते थे. अब इन मुगल लोगों ने राजा जयसिंह को मिर्जा बना लिया था, अपने साथ जोड़ करके अपनी सेना में ले लिया. एक दफा मिर्जा राजा जयसिंह ने इनको एक युद्ध में हराया और इनसे पुरंदर की ट्रीटी साइन करा ली. पुरंदर ऐकलं असेल ना, पुरंदरचा तह.
बघा किती मोठं फेल्युअर आहे महाराजांसाठी आहे. की ट्रीटी साइन कराते वक्त इनके 23 किले इनसे छीन लिए गए और 23 किले अब इनके हाथ से निकल गए. वो उनके लिए हार थी, हाँ हार थी, लेकिन हारने के बाद भी नहीं रुकते. ये क्या किया, कम ऑन बाउंस बैक, कम ऑन, क्या याद है ना आपको, बाउंस बैक. और कैसे बाउंस बैक किया, और अंदर की संधि में 23 किले हाथ से निकल गए, हाँ निकल गए, लेकिन रुकना तो है नहीं. अगले कुछ सालों के अंदर 23 किले हारे पर 360 किले और जीत गए. 360 किले इन्होंने जो फोर्ट होते हैं, कई मैंशन एक के बाद एक के बाद. इनकी लड़ाई किसी भी प्रकार से किसी धर्म के अगेंस्ट नहीं थी. इनकी लड़ाई थी मराठाओं की रक्षा करने के लिए. ये मराठाओं के लिए खड़े, ये मुसलमानों के अगेंस्ट नहीं, मुगलों के अगेंस्ट थे. वो मुगल जो विदेश से आए उनके अगेंस्ट थे, क्योंकि मुसलमान तो उनकी टीम में बहुत सारे थे. इनके कई सारे बड़े बड़े आर्मी के जनरल ही मुसलमान हुआ करते थे. इनके कई दोस्त भी मुसलमान थे. इनके जो एक अपनी टीम के वजीर आजम वो भी मुसलमान थे. इनके कई गुरु भी मुसलमान थे. लेकिन ये मुगलों के खिलाफ थे, जो आके मराठाओं को तंग करके उनको नौकर बनाया था. बाहर से आके मुगलों ने मराठाओं को जो तंग किया, उनकी पीड़ा को वहीं से इन्होंने टीम को नीचे नीचे से इकट्ठा करके छापा मार युद्ध से आज इतनी बड़ी सेना खड़ा कर ली. अच्छा, एक बात और जो इस वीर मराठा को मुगलों से अलग करती थी, वो खास बात थी इनका स्त्रियों के प्रति विशेष सम्मान. क्या बोलते थे, माँ, औरतें और बच्चे, इनको कोई तंग नहीं करेगा चाहे कुछ भी हो जाए. और ये जो उनकी लीडरशिप विजडम थी ना, ये बचपन में महाभारत, भगवत गीता, रामायण पढ़ने से जो उनके अंदर आई, ये इन्होंने अपने सैनिकों में भी कूट कूट के डाल दी थी कि अगर किसी, देखिए जहां उसी समय मुगल लोग औरतों को उठा लिया करते थे, उनका अपहरण करते थे, उनका रेप कर लेते थे, उनको उनके मंदिर तोड़ना, उनको मारना पीटना, वहीं ये क्या बोले, किसी दूसरे धर्म का अपमान नहीं करेंगे, किसी दूसरे की स्त्री को गलत नजर से कभी देखेंगे नहीं, और अगर मेरा कोई सैनिक देखते हुए मिल गया तो उसको खत्म कर दूंगा. इन्होंने वो वैल्यूज अपनी टीम के अंदर डाल दी. इनकी ये क्वालिटी ने इनको इतनी रिस्पेक्ट अर्न करी, इतनी रिस्पेक्ट अर्न करी कि लोग अपनी जान देने लग गए. इस हरे कृष्ण. तर बघा, शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये पण एवढे मोठे सेटबॅक आले. तुम्ही ऐकलं असेलच की औरंगजेबाच्या कैदेमध्ये सुद्धा महाराज होते, पण तिथून सुद्धा सुटले. तर याच्यावरून आपण काय शिकू शकतो की सेटबॅक किंवा पराजय, पराभूत होणं हे स्वाभाविक आहे, पण तिथेच थांबणं हे अस्वाभाविक आहे. तर म्हणून आपल्याला नेहमी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर समरी आज आपण काय काय बघितलं थोडक्यात बघूया. आपण चर्चा सुरू केली का आपण या विषयाबद्दल चर्चा करतोय, कारण प्रत्येक व्यक्ती हा संघर्ष करतोय. असा एकही व्यक्ती नाही त्याच्या जीवनामध्ये कधी पराजय आलेलं नाही. आणि ही अपेक्षा करणं की माझ्या वाटेला येणार नाही, ही सुद्धा चुकीची अपेक्षा आहे. नंतर आपण बघितलं की आपण पराजित का होतो. दोन प्रमुख कारण आपण बघितली की आपण स्वतःच्या अपेक्षांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, ओव्हर एस्टिमेटिंग. दुसरं कारण अंडर एस्टिमेटिंग, स्वतःच्या गरजा ज्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं. एकही व्यक्ती या जीवनामध्ये परफेक्शनिस्ट नाही आहे, ते नावाचं परफेक्शनिस्ट असतो. तर प्रत्येकाला आपण शिकण्याची गुण ठेवली पाहिजे. नंतर आपण बघितलं की 5 प्रकारचे प्रतिसाद असतात ज्यावेळी अपयश आपल्या वाट्याला आहे. आणि ह्या 5 जे आहेत हे नकारात्मक भावना आहेत. पडवाट शोधणं, नाराज होणं, उदास होणं आणि स्वतःला ब्लेम करणं. पण याचा अर्थ हे नाही की आपण केअर फ्री जीवन जगायचं आहे. अरे जे होईल ते होऊ दे, नाही. आपल्याला एक जबाबदार जीवन जगायचं आहे. आणि नंतर आपण बघितलं की आपण चिंता आणि चिंता यामधील फरक बघितला. चिंता आपल्याला क्षणाक्षणाला जाळते, चिंता एकदाच जाळते. तर आपल्याला चिंता नाही करायची आहे, चिंतन करायचं आहे आणि काळजी करायची आहे, चिंता नाही करायची. नंतर आपण बघितलं की 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत आपण याला सामोरं जाऊ शकतो अपयशाला. पहिला आहे ॲक्सेप्ट करा, स्वीकार करा की ठीक आहे मी हरलेलो आहे आणि पुढे वाटचाल चालू करा, तिथे थांबू नका. नंतर दुसरं आपण बघितलं की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये तडजोड करायला शिका. अवास्तव अपेक्षा ठेवू नका, स्वतःकडून सुद्धा आणि या जगाकडून सुद्धा. हे जग तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल असं होणार नाही.
असे अपयश होणं तर फ्रस्ट्रेट होणं. तिसरं आहे सिंहाकडून आपण शिकलो की सिंहावलोकन आपण करायला पाहिजे. जर अपयशाला थोडं थांबायला पाहिजे. वेन देयर इज अ सेटबॅक सिट बॅक आणि थोडा विचार करा. आणि आपण कुठेही कमी पडलो तिथून पुन्हा सुरुवात करा. नंतर आपण बघितलं की एक विद्यार्थी कोण असतो, ज्याला शिकण्याची खूप आहे तो विद्यार्थी. आणि एका विद्यार्थ्याकडे काही गुण असले पाहिजे. तर ते 5 गुण आपण बघितले. कुणाला सांगता येईल पहिला गुण काय होता? नाही, दॅट इज सेकंड. काग चेष्टा. कावळ्याकडनं सुद्धा आपण शिकू शकतो. दुसरं बको ध्यान. बगड्याकडून आपण शिकलो की आपण कसं फोकस राहायला पाहिजे. तिसरं काय? श्वान निद्रा. त्याच्याकडनं काय शिकलो आपण? झोपणं नाही, अलर्ट राहणं. चौथं अल्प आहारी. म्हणजे काय? कमी जेवण झालं नाही. सगळ्यांसाठी प्रसाद आहे आता प्लेट भरून. तर अल्प आहार नाही, पण आपल्या इंद्रियांना जे इनपुट आपण देतो आहे ते काळजीपूर्वक द्यायचं आहे. गिव्ह द राईट इनपुट. कारण तुम्ही जे इनपुट देणार तेच पुन्हा बाहेर येणार. तुम्ही डोळ्याने जे बघणार, कानाने जे ऐकणार तेच तुमच्या डोक्यामध्ये घडणार आणि तेच शब्दांच्या रूपाने बाहेर येणार. तर म्हणून गिव्ह राईट इनपुट टू द सेन्सेस. आणि नंतर जोरात जरा त्याच्याकडनं काय शिकलो आपण? घर म्हणजे काय? कम्फर्ट, आराम. गृहत्यागी म्हणजे त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं. आपलं जे शेल आहे, जिथे आपण नेहमी प्रोटेक्टेड असतो, त्याच्यातून थोडं बाहेर यायचं. कारण त्याच्या जर तुम्ही बाहेर निघाला नाही, जर तुम्ही जीवनामध्ये कुठेही रिस्क घेतलीच नाही, तर तुम्ही जास्त काही नवीन करू शकत नाही. जो व्यक्ती नेहमी अपयशाला घाबरतो, नाही इकडे गेलो तर अपयश, नाही तिकडे गेलो तर अपयश, इकडे गेलो तिकडे पण अपयश होतो, अशी जर का आपली मानसिकता असेल आणि आपण थोडी सुद्धा रिस्क घ्यायला तयार नसेल, आपण नवीन काही शिकणार नाही, नवीन अचीव करणार नाही. पण एक असतं कॅल्क्युलेटेड रिस्क. काय? कॅल्क्युलेटेड रिस्क. रिस्क घेणारे भरपूर लोक आहेत जगामध्ये, पण ती रिस्क कशी असली पाहिजे? कॅल्क्युलेटेड. आपल्या स्वतःची कॅपॅसिटी किती आहे ते लक्षात घेऊन रिस्क घ्यायची. रिस्क घ्यायचं म्हणजे जायचं 3 माळ्याच्या बिल्डिंगवर तिथून उडी टाकायची. काय तुम्ही रिस्क घेतली, बघ तू पाय चुकतो की नाही. याला काय म्हणतात? मूर्खपणा. त्याबद्दल तसं नाही करायचं, आपल्याला कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची. आणि नंतर आपण शिवाजी महाराजांचे उदाहरण शिकलो की छत्रपती झाले. आपण स्वतःला गर्वाने म्हणतो आपण हिंदू आहोत, आपण छत्रपती शिवाजीचे मावळे आहोत, पण त्यांच्या जीवनातून आपण शिकू शकतो की किती संघर्ष, किती सेटबॅक, किती पराभव झाला, पण तरी सुद्धा पुरंदरच्या तहामध्ये किती केले गेले होते, नंतर किती मिळवलं महाराजांनी. हारलं तिथे थांबले, जिद्दीने पुन्हा उभा आहे. तर म्हणून आपण जीवनामध्ये या प्रकारे जर काही गोष्टी लक्षात, ही जी तत्व आहेत याला जर धरून आपण जीवन जगायला शिकलो तर निश्चितच आपण जे आपल्या जीवनामध्ये पराभव आहे, जे अपयश आहे, त्याला यशामध्ये परावर्तित करू शकतो. ओके, या ठिकाणी थांबूया. कुणाला काही प्रश्न असेल, काही न समजणारा मुद्दा असेल तर विचारू शकता, नाहीतर मग आपण एक 10 मिनिटं कीर्तन करूया. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. काही अनाउन्समेंट आहे. आपल्या परिवर्तन सत्रातील 3 सेशन आपण घेतलेले आहेत. अजून 2 सत्र शिल्लक आहेत. तर पुढचं येणारं सत्र असणार आहे ॲडव्हान्स कम्युनिकेशन किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आपण का करायला पाहिजे. आज तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला, कुठेही जॉब करायला गेला, तर पहिल्यांदा बघितलं तर तुमचे कम्युनिकेशन स्किल्स किती चांगले आहेत. तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि नंतर आपला शेवटचा टॉपिक असणार आहे रिलेशनशिप. जीवनामध्ये जे नातेसंबंध आहेत
त्यांना सांभाळताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. ओके.